सरकारनं जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय, मात्र नव्या नोटांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय। नव्या 500 आणि 2000 रुपयांच्या नोटेवरही आक्षेप घेण्यात आलाय। मद्रास हायकोर्टात याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे। घटनेच्या 343 कलमानुसार KPT गणेशन यांनी मद्रास हायकोर्टात ही याचिका दाखल केली आहे। त्यावर कोर्टानं केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं स्पष्टीकरण मागवलंय। 2000च्या नोटेवर नेमका काय आक्षेप घेण्यात आलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। देशातील नोटांवर देवनागरी लिपीमध्ये मूल्य प्रसिद्ध करणे हा राज्यघटनेचा अपमान आहे। त्यामुळे 2000 रुपयांच्या नोटा बेकायदा असल्याचं केंद्रानं जाहीर करावं असं याचिकेत नमूद करण्यात आलंय। देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा ही संघ राज्याची अधिकृत भाषा आहे। यासोबतच इंग्रजी भाषेचा उपयोग सर्व अधिकृत कामांसाठी होतो। त्यासोबत इतर 22 भाषा मान्यताप्राप्त भाषा आहेत। केवळ राष्ट्रपतींच्या परवानगीनेच इतर प्रादेशिक भाषांच्या वापराला मुभा आहे। देवनागरी लिपीचा वापर करताना राष्ट्रपतींची परवानगी न घेतल्याचा दावा करण्यात आला आहे।